परिसर या ठिकाणी दाखल झालेला आहे। या ठिकाणी मुक मोर्चा आता खरं तर अण्णाभाऊ साठे चौक इथे दाखल झालेला आहे। या ठिकाणी अण्णाभाऊ साठे चौक या ठिकाणी अधिक हजारोच्या संख्येने या ठिकाणी नागरिक थांबले होते आणि मोर्चा आता इथपर्यंत आलेला आहे आणि हा मोर्चा आता हळूहळू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा या ठिकाणी त्याच्याकडे मार्गस्थ खरं तर झालेला आहे। दृश्याच्या माध्यमातून आपण पाहतोय मीडियाचे कर्मचारी यांना विनंती आहे, आपण तारांना लक्ष द्यायचं आहे। जे वरचे वायर्स आहेत आपण त्याच्याकडे लक्ष ठेवावं। तो हार पाठीमागे देऊन टाका। दिला का हार? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपण या ठिकाणी आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं पुढे जातोय। 2 मिनिट आपण जागेवर थांबा। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडे मार्गस्थ होणार आहे। पूर्ण मोर्चासाठी वाहतूक आलेली आहे। ड्रायव्हर खरं चला नागरिक सरकार डीजे चला पुढे चला। आणि संतोष देशमुख यांची प्रतिमा असलेले बॅनर छोटे छोटे कैलासवासी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय द्या अशा आशयाचे बॅनर आणि रस्त्यावरती उतरण्याचा आपल्याला पाहायला मिळते। हळूहळू आता हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसर महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी मार्गस्थ झालेला आहे। खरं तर आजचा हा मोर्चा बीड जिल्ह्यातील दहशत मोडीत काढण्यासाठीचा हा मोर्चा आहे। बीड जिल्ह्यामध्ये विविध गुन्ह्यामध्ये पाठीशी घालणाऱ्या लोकांना खऱ्या अर्थानं गटार घालण्यासाठीचा हा मोर्चा आहे आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांची ज्यांनी हत्या केली आहे त्या हत्याऱ्यांना खऱ्या अर्थानं प्रशासनानं नागरिकांना कायदा कठोर काय असतो हे दाखवून या ठिकाणी शिक्षा दिली पाहिजे आणि शिक्षा देण्यासाठी आज प्रत्येक माणसाच्या मनामध्ये असलेला हा आक्रोश या ठिकाणी या मोर्चाच्या निमित्तानं दिसून येतोय। मागणी खरं तर या रस्त्यावर उतरलेले मोर्चेकरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा असलेले झेंडे आणि काळे झेंडे प्रामुख्यानं या मोर्चेकऱ्यांच्या हातात आपल्याला दिसून येत आहे। तर संतोष देशमुख यांची प्रतिमा असलेले छोटे छोटे फ्लेक्सी नागरिक घेऊन पुढे चलताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। काही वेळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या परिसरापर्यंत हा मोर्चा आहे आणि त्यानंतर हा मोर्चा जाणार आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना खरं तर निवेदन देण्यात येणार आहे। छत्रपती संभाजी राजे आपण दृश्यामधून पाहतोय या मोर्चामध्ये पायी चलत आहेत। छत्रपती संभाजी महाराज स्वतः हे या मोर्चामध्ये पायी चलताना आपल्याला दिसून येत आहेत। शांततेत मोर्चा खरं तर हा काढण्यात आज आलेला आहे। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी खरं तर करण्यात येत आहे आणि मोठ्या प्रमाणावर नागरिक आता या दृश्याच्या माध्यमातून जसा मोर्चा पुढे जातोय आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय दूरपर्यंत जिथपर्यंत दृष्टी जाईल तिथपर्यंत रस्त्यावर आंदोलन झेंडे आणि फ्लेक्स हातात घेऊन चलत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। संतोष देशमुख यांना न्याय द्या अशी प्रमुख घोषणा आपल्याला अमर रहे अमर रहे। असतील ना
हजारोच्या संख्येने न्याय मागण्याच्या या मोर्चाच्या माध्यमातून केली जात आहे. महिलांची लक्षणीय संख्या आपल्याला या आपण पाहू शकतो छोटे छोटे सहभागी झालेले आहे आणि आता बसताना जवळपास पास केलेले आहे आणि दृश्याच्या माध्यमातून आपण पाहतोय दूरपर्यंत आपण दृश्याच्या माध्यमातून नागरिक या ठिकाणी रस्त्यावरती या ठिकाणी नागरिक उपस्थित आहेत आणि मोर्चा जो आहे या मोर्चाच्या माध्यमातून हजारो नागरिक या ठिकाणी पुढे सरकत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या ठिकाणी जाऊन निवेदन देण्यात येणार आहे. कठोर कारवाई करण्याची मागणी करणार आहे आणि सर्वांना विनंती आहे, आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उभे असलेल्या सर्वांना विनंती आहे, आपण आणि नेमकं त्या सभेमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय बीड या ठिकाणी जायचं आहे. कुणीही रस्त्यावरती इतरत्र थांबू नका. औत्सुकाच असणार आहे. नेमकं काय भाषण होतात हे आता पाहणं औत्सुकाच असणार आहे. तुर्तास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये आपण पाहतोय हा मोर्चा आता दाखल झालेला आहे. आपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जो मंच उभा केलेला आहे त्या दिशेने चालायचं आहे. मोर्चामध्ये हे आपण कुणीही रस्त्याच्या बाजूला उभा थांबू नका. आजचा हा आक्रोश मोर्चा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय बीड या ठिकाणी जातोय आणि महाराष्ट्रातून नाही तर देशभरातून एकच प्रत्येकाची भावना आहे की या क्रूरकर्म्यांना कठोरातली कठोर शिक्षा दिली पाहिजे आणि प्रशासनानं आता जागा होऊन या क्रूरकर्म्यांना अटक केली पाहिजे या एकच मागणीसाठी आणि या संपूर्ण नराधमांच्या पाठीमागे असलेला जो मास्टर माइंड आहे त्याला खऱ्या अर्थाने शोधून काढला पाहिजे. याच्यासाठी आता हा आक्रोश मोर्चा या ठिकाणी बीड शहरामधून जातोय. सर्वांना विनंती आहे, आपण या मोर्चामध्ये शिस्तीमध्ये चालायचंय. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आपण हा आजचा मोर्चा आतापर्यंत आणलेला आहे आणि इथून पुढे हा मोर्चा अगदी 2 मिनिटांमध्ये आपण या मोर्चाच्या स्थळी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी त्यांना निवेदन देणार आहोत. आपण एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करूया. सरकार डीजे जरा गाडी उभा करायची आपण एक मिनिटासाठी. थोडी पुढे घ्यायची, थोडी पुढे घ्यायची. हा बस बस. अमर रहे, अमर रहे. या ठिकाणी महाराष्ट्राचा अखंड हिंदुस्थानाचा दैवत छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या अश्वरूढ पुतळ्याला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून आपण या ठिकाणी या मोर्चाच्या निमित्तानं जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जाणार आहोत। मी विनंती करतोय फुलावल्ले आपल्या ज्यांच्याकडे हार असेल त्यांनी कृपया तो हार लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोच करायचा आहे। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। प्रत्येकाच्या मुखातून आवाज निघाला पाहिजे। हा आवाज प्रशासनाच्या माध्यमातून मुंबईपर्यंत अगदी मुख्यमंत्र्यापर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे। लवकरात लवकर या क्रूर कर्ण्यांना, या ज्यांनी स्वर्गीय संतोषजी देशमुख यांची क्रूर हत्या केली त्या हत्याऱ्यांना लवकरात लवकर सजा झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे। याच्यासाठी आता हा आक्रोश मोर्चा आहे आणि हा आक्रोश मोर्चा होत असताना आपण पाहू शकतो 18 पर्यंत जात असेल या ठिकाणी सर्व समाजातील असतील, विविध पक्षांचे विविध मान्यवर असतील, आज धर्म जात पंथ भेद विसरून या क्रूर कर्ण्यांना अशी सजा दिली पाहिजे, अशी सजा दिली पाहिजे। येणाऱ्या पुढच्या 5 पिढ्यांमध्ये कुणीही अशी सजा करत असताना, असा अपराध करत असताना खऱ्या अर्थाने त्यांनी 10 विचार केला पाहिजे। अशा त्यांनी घृण काम केलेलं आहे आणि त्यांना सजा देण्यासाठी, त्यांना एकत्रित न्याय देण्यासाठी, स्वर्गीय संतोषजी देशमुख यांना न्याय देण्यासाठी आज अखंड महाराष्ट्रभरामध्ये या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये आणि बीड शहरामध्ये हा जनसमुदाय लोटलेला आहे। एकदा पुनश्च आपण घोषणा देऊया, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। सर्व समाज बांधवांना विनंती, आपण शांततेमध्ये या मूक मोर्चामध्ये सहभागी व्हायचंय। या ठिकाणी विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे आणि यानंतर हा मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। आपण सर्व समाज बांधवांना विनंती आहे, हा अन्यायाच्या न्याय मागण्यासाठी हा मोर्चा निघतोय। अन्यायाच्या विरोधात आपण सर्व बीड जिल्हावासी या मूक मोर्चामध्ये सहभागी झालेला आहात। आपणा सर्वांना विनंती आहे, आपण शांततेनं या मूक मोर्चामध्ये सहभागी व्हायचंय। विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन या ठिकाणी होईल आणि त्यानंतर अश्वरूढ पुतळ्याचं या ठिकाणी पूजन होईल आणि त्यानंतर हा मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ होईल। 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला घालून दिलेला न्याय, ज्यांच्यावरती अन्याय होत असेल, ज्यांच्यावरती खऱ्या अर्थानं तो कितीही मोठा असला, जवळीच्या पाटलानं खऱ्या अर्थानं जो अपराध केला होता आणि त्यांचे हात कापण्याचं काम त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं। अगदी असाच न्याय आम्हाला अपेक्षित आहे। सरकारी डीजे गाडी पुढे घ्या। सर्व समाज बांधवांना विनंती, आपण शांततेमध्ये या मूक मोर्चामध्ये सहभागी व्हायचंय। विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सरकारवाले थोडं थांबा। विश्ववंदनीय आपणा सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी या मूक मोर्चामध्ये सहभागी होऊ जिल्हाधिकारी कार्यालयाकडे यायचंय।
अवघ्या काही क्षणातच जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मूक मोर्चा धडकतोय. संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळावा या रास्त मागण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी आहेत. बीड जिल्ह्यामध्ये सामान्य माणसावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात न्याय मागण्यासाठी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर अटक करा, अटक करा, अटक करा, अटक करा, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अटक करा, अटक करा. स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळावा, यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून हा विराट जनसमुदाय या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकतो आहे. आणि जिल्हा प्रशासन आणि या राज्याच्या गृहमंत्र्याकडून आणि मुख्यमंत्र्याकडून या समाजाला न्यायाची अपेक्षा आहे. आपण सर्वजण न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर जातोय. संतोष अण्णा देशमुख यांचे कुटुंबीय आणि यांना न्याय मिळावा म्हणून बीड जिल्ह्यातील तमाम कष्टकरी शेतकरी शेतमजूर या मूक मोर्चामध्ये सहभागी आहे. आपणा सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी या मूक मोर्चामध्ये शांततेच्या मार्गाने सहभागी व्हायचंय. अमर रहे, अमर रहे, अटक करा, अटक तुम्ही आज रिकामे आलेला नाही. इकडे येताना विचार केलेला आज एका मोठ्या लढाईचा माझा विश्वास आणि अन्यायाविरुद्ध तुमचा उत्साह यावर आहे. म्हणून तुम्हाला पुन्हा पुन्हा म्हणतोय मी असं तिथलं काही टाइमपास करण्यासाठी घोषणा नाही केली. आपण समाजाचा उत्स्फूर्तपणा चेतना ही तुमच्या आवाजावर आहे. म्हणून आलेला समाज तुमच्या आवाजाला द्विगुणित झाला पाहिजे, यासाठी जोरात आवाज पाहिजे. एकदा जोरात आवाज शिवरायांच्या विचारधारेवर ते तुमच्या आवाजाचा व्यक्त होत आहे. धन्यवाद. सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे. स्टेजच्या डाव्या बाजूला मीडियाच्या लोकांसाठी जे स्टेज केलेलं आहे, बाकी ज्यांच्या वरती आलेले त्यांना कृपया विनंती आहे की आपण खाली उतरायचे. फक्त मीडियासाठीचं हे स्टेज आहे. हा आक्रोश मोर्चा कव्हर करण्यासाठी राज्यभरातून मीडिया इथे उपस्थित आहे. बाकीचे जे इतर वरती स्टेजवरती सजलेले त्यांना कळकळीची विनंती आहे. आपण त्या ठिकाणी आचारसंहिता पाळावी लागेल, कारण आज जिकडे बघतोय तिकडे त्या ठिकाणी बांधव दिसत आहेत. शेवटच्या मोर्चातला व्यक्ती जो आहे आताच आलेल्या कॉलनुसार असं सांगताय की शेवटच्या वेळात अजून त्या ठिकाणी सुभाषवाला पोहोचलेला नाही. एवढा आक्रोश मोर्चा इथे त्या ठिकाणी येतोय. त्यामुळे बाकीच्या सर्वच बांधवांना विनंती आहे की आपण खाली उतरायचं आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी हा भव्य आक्रोश मोर्चा इथपर्यंत त्या ठिकाणी पोहोचणार आहे. आपल्या तीव्र भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी आणि आदरणीय स्वर्गीय संतोष अण्णांना त्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी
सर्वच समाजस्तरातून सर्वच बांधव या मोर्चात उतरलेले आहेत. खऱ्या अर्थाने ही लढाई जी आहे ती खूप मोठी लढाई आहे, ही शेवटच्या माणसाला समजलेलं आहे. आणि म्हणूनच सर्व जिल्ह्यातून आणि राज्यातून वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून अनेक समाज बांधव वेगवेगळ्या समाजातून वेगवेगळ्या पक्षातून इथे पोहोचलेले आहेत. एकदा घोषणा अमर रहे, अमर रहे. संतोष देशमुख यांची प्रतिमा घेऊन हे शहरातून या ठिकाणी पोहोचलेला आहे. म्हणून एकदा जोरात घोषणा पुन्हा एकदा अमर रहे, अमर रहे. अमर रहे, अमर रहे. धन्यवाद. प्रशासनास विनंती आहे की या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी विविध पक्षातून जे त्या ठिकाणी व्यक्तिमत्व या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत त्याच्या उजव्या बाजूनं समोर आणण्याची कृपा करावी. पोलीस प्रशासनास विनंती आहे की या मोर्चामध्ये सहभागी झालेले उत्तुंग व्यक्तिमत्व जे आहे त्यांना त्या ठिकाणी उजव्या बाजूने स्टेजच्या समोर आणण्याची कृपा करावी. बाकी आपण बसून घेण्याची कारण का आपल्याला संयम खूप हवा आणि विनंती एवढीच आहे जिथं तुम्ही थोडा वेळ आजच्या दिवस आपण संघर्ष करूया, थोडी त्रास मिळेल आपल्या सगळ्यांना जाणीव आहे. 1 मिनिट लाईव्ह आपण किती त्यागातून इथं बसलेला इथं प्रत्येकाला जाणीव होणार आहे. त्यामुळे वक्ते जे आहेत ते बरोबर जे काही आपल्याला सांगायचे ते अतिशय मोजक्या शब्दात ते सांगणार आहेत, त्याची आपण काळजी करू नका. कारण त्यांना माहिती की किती जनसमुदाय बसलेला आहे. मीडियाचं जे व्हेकल उजव्या साईडला आलेले त्यांना विनंती आहे की आपण तिथेच ते पार करावं. समोर येऊ शकणार नाही मीडियाचं जे व्हेकल त्या ठिकाणी उजव्या बाजूने येते, आपल्याला विनंती आहे की आपण तिथेच पार करावं. नजरेत मावणारा समाज बांधवांचा अथांग जनसागर या ठिकाणी दाखल झालेला आहे. एक जोरदार घोषणा देऊया. अमर रहे, अमर रहे. संतोष देशमुख अमर रहे. अमर रहे, अमर रहे. संतोष देशमुख अमर रहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. नाही जाणार रिकम नाही काढायची का काढायची का काढायची. समाजाच्या विविध स्तरातून विविध पक्षातून दाखल झालेल्या सर्व समाज बांधवांना आग्रहाची कळकळीची विनंती आहे की आपण आहे तिथे बसून घ्या, जागा मिळेल तिथे बसून घ्या. कडकडीत असं ऊन आणि या उन्हामध्ये त्या ठिकाणी हा अथांग महासागर बीड जिल्ह्याच्या कलेक्टर कचेरी समोर दाखल झालेल्या या मागण्यासाठी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण जिथे आहात तिथे बसून घ्यावं. आपल्या सर्वांची गैरसोय होते समस्या, परंतु हा एवढा अथांग जनसागर आहे की आपण जागा मिळेल तिथे बसून घेऊ. चला जागा द्या बरं तुम्ही. पुढे घ्यायचं आपल्याला गाडी इकडून सगळ्या जागा भेटतील. काढून द्या माझ्या बॅनर काढून घ्या. बॅनर काढून घ्या. काढून घ्या बॅनर. सचिन काढून घे बॅनर. खाली बसल्याशिवाय समजून येणार नाही. तसंच जे व्यक्तिमत्व समोर बसणार आहेत त्यामुळे त्यांच्यासाठीची ही जागा रिकामी करून द्यावी. सर्वांना विनंती आहे की बाजूला थोडंसं होऊन मधला जो हा स्पेस आहे तर या व्यक्तिमत्वांसाठी आपल्याला उपलब्ध करून द्यायचा आहे. या न्यायासाठीच्या डायसवरती या विचारपीठावरती छत्रपती संभाजीराजे या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत.
क्रांतीसूर्य महेश दादा जरांगे पाटील सामील झालेले आहेत आणि संतोष अण्णाचे कुटुंबीय सामील झालेले आहेत. तर त्या सर्वांना फक्त त्या ठिकाणी समोर घेऊन बसणार आहेत. अशा प्रकारचं हे नियोजन झालेलं आहे. त्यामुळे सर्वांना कळकळीची विनंती की आपल्या सहकार्याची अपेक्षा. थांबलेल्या सर्व बांधवांना विनंती आहे की आपण पाटला संघ होती गाडी, पाटला संघ होती, कृपया खाली उतरावे. तिथे त्या ठिकाणी आघाडीत अशी काही घटना घडू नये. सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण खाली उतरून घ्यावे. उजव्या बाजूला दुकानाच्या पत्र्यावरती अनेक जण चढलेले आहेत. ते त्या ठिकाणी पक्के पत्रे नाही आहेत. कृपया सर्वांना विनंती आहे की आपण खाली उतरून घ्यावे. धन्यवाद. संभाजीराजे पुलेकर, संभाजीराजे पुलेकर, संभाजीराजे पुलेकर. स्टेजवरील सर्वच बांधवांना विनंती आहे की आपण खालून सर्वांनी थांबून घ्यायचं. का पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती आहे, या विचारपीठावर एक सामाजिक काही प्रोटोकॉल म्हणून आपण मराठी काय आहे तुम्ही संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि आता सूचना दिल्याप्रमाणे जे मान्यवर आहेत तेवढेच फक्त येतील. बाकी सर्वच विविध पक्षाचे मान्यवर आम्हाला सन्माननीय आहेत, परंतु आपण सर्वांनी आजच्या दिवस आम्हाला सहकार्य करावं. सर्वांच्या बसण्याची व्यवस्था खाली करण्यात आलेली आहे, ती आपण कृपया सन्मानाने स्वीकार करू. गाडीसमोर बसलेल्या सर्व बांधवांना विनंती होतो, उठा 2 मिनिटं. गाडीला आपल्याला डाव्या साईडला घ्यायची, सर्वांना विनंती सर्व सगळ्यांनी उठा. गाडी आदर देऊन त्यांच्या पुढे समोर असलेल्या सर्व बांधवांना विनंती उठा सर्वांनी. आजच्या दिवसापूर्वीचे काही नियम आहेत ते आपण पाळूया, ही आपल्या सर्वांना आदराची विनंती आहे. फक्त पुन्हा एकदा आपल्याला सांगण्यात येत आहे, फक्त प्रकार या ठिकाणी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि सर्व बांधवांना विनंती आहे, ही गाडी जी आहे ती मीडियाची गाडी आहे. सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया गाडी विनंती आपल्याला सर्व उठून 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं बसले. डाव्या साईडला त्यांचे बाजूला घ्यायचं आहे. ऐकून घ्या, विनंती आहे सर्वांना. माझी बाजू लोकांना आपल्या बांधवांना पाठीमाग काही दिवसांना गेले विनंती सर्वांना विनंती. सर्वांनी गाडी चालू करा, कॅम्पेन करा. सामाजिक आजच्या दिवसापूर्वीच आपण प्रोटोकॉल ठेवलेला आहे, आचारसंहिता ठेवलेली आहे, ती एवढीच आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया गाडीमध्ये आहे. आपण उठा 2 मिनिटं. तुमच्या 10-5 लोकांमुळे हजार लोकांना दिसत आहे. मीडिया कव्हर व्हायला ना, मीडिया कव्हर गाडीवर डाव्या साईडला घेऊन विनंती सर्वांना. उठा 1 मिनिटं. जितेंद्र आव्हाड, जितेंद्र आव्हाड, जितेंद्र आव्हाड. आपल्या 1 मिनिट फक्त सूचना, पोलीस प्रशासनाच्या काही सूचना आहेत, त्यानुसार काही बदल वेळेला या ठिकाणी होतील. सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी काही महत्वाचे काही बदल झाले तर ते आपण स्वीकारूयात. डाव्या बाजूचे जे आहेत सगळ्यांना विनंती, आपण असं करू नका प्लीज. वेळेत, कारण ऊन पडलेले लोक समोर बसलेले, वेळेत कार्यक्रम आपल्याला पूर्ण विचाराचा पूर्ण करायचा. आपण जर असे उभं राहिलं तर खूप वेळ लागेल. उन्हामध्ये सगळे लोक बसलेले, आपण सहकार्य करावं ही आपल्याला आदराची विनंती आदराची. कृपया आपण या ठिकाणी जे आलेले बांधव त्यांना विनंती आहे, आपण असं समजू नका आपल्याला सूचना देतात. तुम्ही घटक आहात त्या मुकमोर्चाचे, आपल्याला विनंती आहे आपण जर लवकर सहकार्य नाही केलं तर वेळ जाईल आणि समाज बांधव जे उन्हात बसले रखरखत्या उन्हात, त्यांना थोडा त्रास होऊ शकतो. वेळेत आपल्याला हे सगळं संपवायचं आहे. विनंती आहे. महत्वाची सूचना आहे, डाव्या बाजूला जे स्वयंसेवक असतील त्यांनी थांबायचं आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना विनंती की त्यांनी समोर विचारपीठाकडे लवकर, वेळ चाललेला आहे, त्यांना विनंती लवकर घेऊ. प्रशासनाला नम्रतेची विनंती आहे की या मोर्चात सहभागी झालेले संतोष अण्णाचे कुटुंबीय आहेत, आपण त्यांना जागा करून द्यावी आणि त्यांना समोर येण्यासाठीची त्या ठिकाणी व्यवस्था करावी. पोलीस प्रशासनास नम्रतेची विनंती. समोरच्या बाजूला मीडिया कर्मी सोडून आपण सर्वांनी जागेवर बसायचं. फक्त मीडिया कर्मीचे जे कर्मचारी आहेत त्यांनीच कृपया फक्त समोर थांबायचं, बाकीच्यांनी बसून घ्या. भरपूर जागा शिल्लक आहे, आपण त्या ठिकाणी बसायचं आहे. घोषणा घोषणा ज्या न्यायासाठी आलो ती घोषणा झाली पाहिजे. आक्रोश जोरात. श्री छत्रपती शिवाजी महाराज की आवाज बहुजनांचा. श्री छत्रपती